सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सातपूरला वृक्ष तोडत असताना पेट्रोलचा भडका होऊन 6 ते 7 इसम भाजल्याची धक्कादायक घटना समोर येते। आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सातपूर येथे झाडे तोडण्याच्या मशीनसाठी आणलेले पेट्रोल एका कॅनमध्ये भरून ठेवलेले असताना तेथे उभे असलेल्या एका व्यक्तीने बीडी पेटवली व त्यातील एक ठिणगी कॅनमधील पेट्रोलवर उडाली। क्षणात पेट्रोलने मोठा भडका घेतल्याने तेथे उभे असलेल्या लोकांवर आगीचा भडका उडाला अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। सदर जखमींना जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले। सोनू गाडेकर, लताबाई दोबाडे, कैलास दोबाडे, सुरेश दोबाडे, दुर्गा दोबाडे व इतर यात जखमी आहेत। अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील अनधिकृत टपऱ्यांवर अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून नाशिक रोड बस स्थानक तसेच रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने पर्यटक नाशिक शहरात दाखल होत असतात। त्यामुळे नाशिक रोड हे प्रथम स्थानक असल्याने मोठी वर्दळ याच ठिकाणी सुरू असते। नाशिक रोड भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बिटको चौक व इतर मुख्य स्थानकावर मोठ्या प्रमाणाने अनधिकृत टपऱ्याधारकांनी अतिक्रमण केल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। वाहतूक सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेपासून नाशिक महानगरपालिका नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईमध्ये सुभाष रोड रेल्वे स्थानक बस स्थानकालगत असलेल्या अनधिकृत टपऱ्या हटविण्यात आल्या। सदर कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली मनपा कर्मचारी, नाशिक पोलीस आयुक्तालयातून मिळालेल्या बंदोबस्त तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे कर्मचारी अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे। रस्त्याला अडथळा निर्माण होणाऱ्या अनधिकृत टपरीधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले। सदर कारवाई इतर भागातही होणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी देण्यात आली आहे। आज नाशिक रोड पोलीस स्टेशन परिसरामध्ये जे अवैध स्ट्रक्चर्स आहे ते काढण्याची कारवाई सुरू आहे। त्यासाठी पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे आयुक्तालय स्तरावरून मिळालेला बंदोबस्त आणि मनपा यांच्याकडनं त्यांचे कर्मचारी असा सर्व फौजफाटा हा अनधिकृत जी काही स्ट्रक्चर्स आहे ते काढण्यासाठी आज कारवाई करतो आहे। त्या अनुषंगाने आतापर्यंत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ज्या अवैध टपऱ्या आहेत त्याचप्रमाणे अवैध स्ट्रक्चर्स आहेत ते काढण्याचे काम सुरू आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एकरकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे। 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एकरकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल। नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनमाडला रेल्वे ओव्हरब्रिज वरून पडून अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर पुणे महामार्गावर रेल्वे ओव्हरब्रिज वरून पडून एका अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्याचा पेहराव व अवतार बघून कोणीतरी मागणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवलाय। मयत तरुण याला फिट येत असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितले। तर फिट किंवा चक्कर आल्यानंतर तो पुलावरून पुलाचे काम चालू असलेल्या पाण्याच्या डबक्यात पडला व यातच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय।
पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमिन शेख, मनमाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. राज्यातील वातावरण पुन्हा एकदा बदलत्या वाऱ्यांच्या आणि ढगांच्या हालचालीमुळे अस्थिर झाले. मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू असतानाच काल सायंकाळी धुळ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नवरंग जलकुंभ परिसरात भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे भाजी विक्रेते आणि ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं. शहरातील दत्त मंदिर परिसरात रस्त्यावर भाजी विक्री व्यवसाय करणाऱ्यांना हटवून नवरंग जलकुंभ जवळ बसवण्यात आलं होतं. मात्र या ठिकाणी काल झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. यामुळे भाजी विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता संपूर्ण राज्यामध्ये एकच रान पेटलं असून आता एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढलाय. अग्रसेन महाराज स्मारकापासून निघालेला हा मोर्चा धुळे शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलाय. या भव्य अशा बंजारा समाजाच्या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते. नुकत्याच मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण दिल्यानंतर आता त्यात हैदराबाद गॅजेटचा आधार घेत बंजारा समाज देखील आक्रमक झाला असून आम्हाला देखील हैदराबाद गॅजेटनुसारच एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी जोरदार मागणी करीत आहे. हैदराबाद गॅजेट आल्यानंतर बंजारा समाजात जागर निर्माण झाला असून शासनाने बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे अशी ठाम मागणी केली आहे. मोर्चा प्रसंगी करण्यात आली आहे. जय सेवालाल. आज बंजारा समाजाचा धुळे जिल्ह्यात जो मोर्चा आहे, हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला आदिवासीच्या सवलती मिळाव्या, पण आदिवासी समाजाला धक्का न लावता बंजारा समाजाला एसटी ब म्हणून आम्ही आरक्षणाची मागणी आहे. मित्र, बंजारा समाज हा भारतामध्ये बरेचशा राज्यांमध्ये आहे. 5 राज्यांमध्ये बंजारा समाज हा एसटीच्या सवलती घेत आहे, तसेच बाकीच्या राज्यांमध्ये एसटीच्या सवलती घेत. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज एसटी मध्ये मोडतो, तसं 1961च्या अगोदर आमच्याकडे पुरावे पण आहेत. माझी 1 नंबर बंजारा समाज एक आदिम जमात आहे. सिंधू संस्कृतीपासून बंजारा समाज हा ह्या भारतामध्ये आहे. 8,500 वर्षपूर्वीचा आमचा इतिहास आहे आणि या समाजाला 90% हा बंजारा समाज ऊस तोडी आणि खडी फोडण्याचं काम करतो. जिथं तुम्ही तांड्यावर या तांड्याची परिस्थिती बघा. म्हणून आमची मागणी आहे, बंजारा आदिवासी कॅटेगरीसाठी आमची भाषा वेगळी आहे, आमचा देव देवता संत सेवालाल महाराज वेगळे आहेत, बंजारा महिलांचा पोशाख पण वेगळा आहे. तरी जो आम्ही गावाच्या कुसाबाहेर तांडा म्हणून राहतो, तरी आमची शासनाकडे एकच मागणी आहे की हा बंजारा समाज एक 1 नेशन 1 रिझर्वेशन 1 कॅटेगरी मध्ये आला पाहिजे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. झालीच पाहिजे.
या शासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. फसव्या सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. राज्यात अतिवृष्टीने थैमान घातले असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना तुटून जी मदत केल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय तथा तहसील कार्यालय या ठिकाणी निषेध मोर्चा काढून सरकारच्या फसव्या मदत निधीच्या विरोधात तथा सरसकट कर्जमाफीसाठी निवेदन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर येवला तहसील कार्यालय येथे देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घोषणाबाजी करत तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. या प्रसंगी शिवसेनेचे नेते संभाजी पवार, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुका प्रमुख रतन बोरनारे, राजेंद्र लोणारी, वाल्मिकराव गोरे, छगन आहेर, गणेश पेंढारी, बापू गायकवाड, लक्ष्मण गवळी, संतोष गोरे, अमित अंकाईकर, गणेश वडनेरे, अरुण शेलार, नितीन पिंपळे आदी शिवसैनिक उपस्थित होते. आज माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभर शासनाने जी काही शेतकऱ्यांसाठी तुटपुंजी मदत जाहीर केली आहे अतिवृष्टीची, तिच्या विरोधात आम्ही आंदोलन करून निषेध नोंदवून आणि तहसीलदारांना निवेदन देत आहोत की आम्हाला कमीत कमी शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी याची अतिवृष्टीची मदत मिळाली पाहिजे आणि सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे. याच्यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे. जर सरकारने याची दखल जर नाही घेतली तर शिवसेना स्टाईलने पूर्ण महाराष्ट्रभर उद्धवजी साहेब यांच्या आदेशानुसार आंदोलन छेडण्यात येईल. आज शिवसेनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर निदर्शने मोर्चे काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात येत आहे. सरसकट कर्जमाफी व झालेल्या नुकसान कालच मुख्यमंत्र्यांनी तुटपुंजी मदत जाहीर केली. ही मदत तोडकी असून सरसकट 50,000 रुपये हेक्टरी जाहीर करावा असं आम्ही निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे. निवेदनात कारवाई नाही झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन, रास्ता रोको करण्यात येईल. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरातील खड्ड्यांच्या समस्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जोरदार निदर्शने केली आहे. धुळे शहरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांची समस्या वाढली असून अपघातांच्या घटना वाढल्या. शहरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली असताना देखील महापालिका प्रशासन आज सामाजिक बांधकाम विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. दरम्यान 8 दिवसाच्या आत खड्ड्यांची समस्या न सुटल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने देण्यात आलाय. आज धुळे शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेच्या अंतर्गत जे धुळे शहरातले प्रमुख रस्ते गुरुद्वारापासून तर नगावबारीपर्यंत, कृष्णाई हॉटेलपासून तर पारोळा चौफुलीपर्यंत, दसेरा मैदापासून तर संतोषी मातेपर्यंत, संतोषी मातेपासून तर गांधी पुतळ्यापर्यंत आणि इतर धुळे महानगरपालिकेच्या हद्दीतले जे रस्ते आहे, ह्या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. गुडघ्या एवढे खड्डे या धुळे शहरातल्या प्रमुख रस्त्यावर पडलेले आहेत. मागे गणरायाच्या आगमनाच्या पूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये शांतता कमिटीची मीटिंग झाली होती आणि या मीटिंगमध्ये प्रशासनाला, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, महानगरपालिकेचे अधिकारी असतील, यांना कलेक्टर महोदयांनी आदेशित केलं होतं की आगमनाच्या मार्गाचे आणि विसर्जनाच्या मार्गाचे जे काही रस्ते असतील ते रस्ते तात्काळ त्या ठिकाणी तुम्ही बुजवले पाहिजे.
पण गेंड्याच्या कातडीचं जे प्रशासन आहे, जे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, महानगरपालिका असेल, यांनी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी खड्ड्याची डागडुगी करून ते खड्डे बुजवलेले नाही. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. 4 दिवसापूर्वी नाशिक शहरामध्ये खड्ड्यामध्ये मोटरसायकलीवाला पडून त्या ठिकाणी त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मग धुळ्याचे हे महानगरपालिकेचं प्रशासन असेल, या सार्वजनिक बांधकाम विभागाचं प्रशासन असेल, हे धुळे शहरातल्या सर्वसामान्य नागरिकाची मरणाची वाट या ठिकाणी बघताय का? दुसरा विषय असा की कमलाबाई पासून तर जेकडे ठाकरेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचा जो रस्ता आहे, या रस्त्यावरचं पूर्ण डांबर बाहेर निघून गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी जी खडी आहे ती रोडावर उडते आणि प्रचंड धुळीचं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण झाले आणि रस्त्याची चाळण झालेली आहे. आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन दिलंय आणि 10 दिवसामध्ये जर रस्त्याची त्या ठिकाणी डागडुगी करून रस्ते जर चांगले नाही झाले तर आम्ही सगळ्या रस्त्यांवर रांगोळ्या टाकू आणि त्या रस्त्यांमध्ये जे खड्डे पडलेले त्या खड्ड्यामध्ये बेश्रमाचे झाडं त्या ठिकाणी शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून लावण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. चाळीसगाव रोड परिसरात मध्ये भर वस्तीस नशेखोराचा हातात चाकू धरून राडा केल्याचं बघायला मिळतंय. या नशेखोराने हातामध्ये चाकू धरून स्वतःचा गळा चिरण्याचा प्रयत्न केलाय. वेळीच आझादनगर पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचल्याने मोठा हा अनर्थ टळलाय. आझादनगर पोलिसांनी प्रसंगावधान राखत संबंधित नशेखोर इसमास मोठ्या शिताफीने पकडून त्याच्या हातातील चाकू हिसकावत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय. हा हाय व्होल्टेज ड्रामा बघण्यासाठी परिसरात नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाने नशेखोरांचा बंदोबस्त करावा अशी स्थानिकांनी मागणी केली आहे. मेरा नाम एजाज खान महबूब आलम है. 40 गांव रोड पे मेरी ड्रीम फोन्स एंड भाटिया मोबाइल शॉप है. नियाज करके एक लड़का है जो कि हमेशा शॉप के बाहर आता है, गाली गलौज करता है, गुंडागर्दी करता है. अभी तक हमने उसे इग्नोर किया. आज उसने हद कर दिया. वो आया है चाकू लेके, बोलता है मुझे पीने के लिए पैसे दो, जो कि उसका कुछ भी संबंध नहीं है. नशे में वो कुछ भी बोलता है. आज बोल रहा था कि भाई मेरे मोबाइल के पैसे दो. तूने आज तक मोबाइल लिया नहीं और फिर चक्कू मारता है कस्टमर को. मेरे पास CCTV भी है. कस्टमर को डायरेक्ट चक्कू मार रहा है, मुझे भी मार रहा है. एकदम गुंडागर्दी कर रहा था. फिर हमने आज़ादनगर पुलिस स्टेशन में फ़ोन लगाए, पुलिस आए, उसको लेके गए हैं. तो हमको बस इतना ही है प्रशासन से है कि इसे जो भी इसकी पनिशमेंट है उसको दो और ये गुंडागर्दी ख़त्म करो. इतनी हमारी है. हम दुकानदार है, कस्टमर को किसी भी तरीके से कुछ भी प्रॉब्लम हो ये नहीं चाहते. थैंक यू. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. नाशिकच्या मनमाड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. मनमाड नगरपालिकेच्या एकूण 16 प्रभागातील 33 जागांसाठी आरक्षण काढण्यात आलंय. त्यापैकी 17 जागा महिलांसाठी राखीव असणार आहे, तर अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 2, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 9 जागा आरक्षित करण्यात आल्या. आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांचा पत्ता कट झालाय. काही माजी नगरसेवक व भावी नगरसेवक यांच्या आशावर पाणी फिरले. अनेकांचा हिरमोड झालाय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत उपजिल्हाधिकारी श्रीमती गौरी सावंत व नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ऋषिकेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली। देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या एकूण 10 प्रभागातील 21 जागांसाठी आरक्षण काढण्यात आले। त्यापैकी 11 जागा महिलांसाठी राखीव असणार आहे, तर अनुसूचित जातीसाठी 3 जागा असून अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आरक्षित आहे। नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा आरक्षित करण्यात आल्या। आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांचा पत्ता कट झालाय। काही माजी नगरसेवक व इच्छुक नगरसेवक यांच्या आशेवर पाणी फिरले, अनेकांचा हिरमोड झालाय। आजच्या सोडतीकडे चांगले दिग्गजांचे लक्ष लागले होते। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे आता इच्छुकांनी मोर्चे बांधणीसाठी चक्रा मारायला सुरुवात केली आहे। यावेळी नवीन चेहऱ्यांना आम्ही संधी देणार असल्याचं काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याचं खात्रीलायक वृत्त आहे। मागील 4 वर्षांपासून नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक झाली नसल्याने प्रलंबित विकास प्रश्नांबाबत नागरिक उदासीन असल्याचे यावेळी काहींनी बोलून दाखविले। देवळाली प्रवरा सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने आरक्षण सोडत सभा आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न झालेली आहे। लहान मुलाच्या हस्ते आपण ही आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे। नगर परिषद देवळाली प्रवरा इथे एकूण 10 प्रभाग आहेत आणि एकूण सदस्य संख्या 21 अशी आहे। तर आपण या 21 सदस्य संख्येकरता आणि 10 प्रभागांकरता ही आरक्षण सोडत सभा घेण्यात आलेली आहे। आरक्षणासंदर्भात काही जर हरकती असतील तर दिनांक 9 ऑक्टोबर 2025 ते 14 ऑक्टोबर 2025 रोजी नगर परिषद कार्यालयामध्ये आपण हरकती दाखल करू शकता। जी आपली प्रारूप आरक्षणाची अधिसूचना आहे ही उद्या जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रसिद्ध होणार आहे। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी राजेंद्र साळवे, राहुरी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून लवकरच नवीन अध्यक्षाची निवड केली जाणार आहे। जून 2023 मध्ये नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची निवडणूक झाली होती। या निवडणुकीत दत्ता गायकवाड, निवृत्ती अरंगळे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने पूर्ण बहुमत मिळवले होते। निवडणूक होण्यापूर्वी जैन समाजाने सहकार पॅनलला पूर्ण पाठिंबा देऊन निवडणुकीनंतर जैन समाजाच्या संचालकाला चेअरमॅन पदाची संधी द्यावी अशी मागणी केली होती व त्याबाबत सहकार पॅनलचे नेते दत्ता गायकवाड व निवृत्ती अरंगळे यांनी तसे आश्वासन दिले होते। दरम्यान रोटेशन पद्धतीनुसार गायकवाड यांची मुदत संपत आल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा गेल्या महिन्यात 25 तारखेला झालेल्या संचालकांच्या बैठकीत दिला होता व नवीन अध्यक्ष निवडण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले। दरम्यान अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा दत्ता गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेत माहेश्वरी व जैन समाजाचे 3 संचालक आहे। त्यामध्ये सध्या उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर प्रशांत भुतडा हे काम बघत आहे, तर जैन समाजाचे अशोक चोरडिया व सुनील चोपडा हे 2 संचालक आहे। या दोघांपैकी चोरडिया यांना अध्यक्षपदाचा मान मिळणार असल्याचं समजतंय। या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरंगळे, जनसंपर्क संचालक अरुण जाधव तसेच मनोहर कोरडे, रमेश धोंगडे, सुधाकर जाधव, योगेश नागरे, वसंत अरंगळे, विलास पेखळे, नितीन खोले, श्रीराम गायकवाड, गणेश खरजूल, रामदास सदाफुले, रंजना बोराडे, कमल आढाव, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सोनार तसेच एकनाथ कदम, बँक कर्मचारी प्रतिनिधी यशवंत पागेरे, मंगेश पडवळ आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी जी काही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याच्या मागचा हेतू एवढाच आहे की 2 वर्षापूर्वी बँकेच्या निवडणुका झाल्या। त्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा बँकेच्या इतिहासामध्ये बिनविरोध निवडणूक झाली। फक्त एका जागेची निवडणूक त्या ठिकाणी महिलांची लागली होती। याचा अर्थ जे काही 2006 पासून
मी आणि महाराजच्या नेतृत्वाखाली आम्ही पॅनल स्थापन केला, तेव्हापासून तास तगात जे काही काम बँकेच्या माध्यमामधून आम्ही केलं ते खऱ्या अर्थानं लोकांना आवडलं, लोकांनी ती प्रगती बघितली आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अनेक लोकांनी ज्यांनी कोणी फॉर्म भरले त्यांना समजून सांगितलं आणि बँकेचा खर्च होऊ नये भावना लोकांची होती, म्हणजे सभासदांची, आणि त्यामुळे काही लोकांनी ऐकलं, काहींनी ऐकलं नाही, परंतु निवडणूक बिनविरोध झाली, एक जागेसाठी निवडणूक झाली. त्या सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि ज्यावेळेस निवडणूक झाली किंवा निवडणूक चालू होती त्याच्या अगोदर बँकेचा व्यवसाय 884 कोटीचा होता, 553 कोटीच्या ठेवी होत्या आणि 330 कोटी रुपयाचं कर्ज होतं. आज या 2 वर्षामध्ये बँकेने अतिशय चांगली प्रगती केली. 1229 कोटीचा व्यवसाय आपण या ठिकाणी केलेला आहे आत्तापर्यंत आजतागायत, आणि ठेवी 731 कोटीच्या ठेवी आणि 497 कोटी रुपयाचं कर्ज आपण या ठिकाणी वाटलेलं आहे. या 2-2.25 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं बँकेने अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती केलेली आहे. आणि याच्यामध्ये बँकेचे ग्राहक, बँकेचा सभासद, माझे सर्व सहकारी संचालक, ह्या सर्वांचं फार मोठं योगदान आहे. आणि खास करून आमचा जो स्टाफ आहे त्या स्टाफचं देखील फार मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे. म्हणूनच बँकेची अतिशय चांगली प्रगती झालेली आहे. आणि सातत्यानं आपल्या सर्वांना माहिती आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये 44 बँका होत्या, आज 41 बँका आहे. त्या 41 बँकामध्ये आपली बँक सर्वात उजवी आहे. 1 नंबर आपल्या बँकेचा सातत्यानं लागतो आहे. इतर बँकांना आपल्या बँकेमध्ये फार मोठी तफावत आहे. आपल्या ठेवी त्यांच्यापेक्षा जास्त आहे, आपले सभासद त्यांच्यापेक्षा जास्त आहे, आपलं कर्ज त्यांच्यापेक्षा जास्त आहे. सगळ्याच गोष्टींनी आपण 1 नंबरनी त्या ठिकाणी आपली बँक आहे. आणि या सर्वांमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं योगदान फार मोठं आहे. आणि म्हणून त्या निवडणुकीच्या काळामध्ये की एक शब्द आम्ही मारवाडी समाजाला दिलं होतं, ही बँक ज्या मारवाडी समाजाने स्थापन केलेली आहे आणि म्हणून एकदा मारवाडी समाजाचा आपल्याला चेअरमन करायचं, आमच्या दोघांच्या कारकिर्दीमध्ये एकदा मारवाडी समाजाला संधी द्यावी अशी भावना व्यक्त केली आणि सांगितलं की आम्ही त्यांना चेअरमन करणार आहे. आणि मग आता मी 24 तारखेला चेअरमन पदाचा राजीनामा दिलेला आहे. DDR कडे पत्र गेलेलं आहे. लवकरात लवकर निवडणूक होईल आणि जैन समाजाचा, मारवाडी समाजाचा माणूस या ठिकाणी आपण चेअरमन करणार आहोत. आणि निश्चितपणे पत्रकार असतील, सर्व ग्राहक असतील, सभासद असतील, सर्वांचा आभार देखील या निमित्तानं मला मानायचं आहे की या 2 वर्षामध्ये आपण फार मोठं सहकार्य आम्हाला केलं आणि म्हणूनच बँकेची प्रगती होऊ शकली. त्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, सर्व सभासदांचे, ग्राहकांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की 2025-26 या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकीसह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास 95% सूट, तर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत भरल्यास 85% सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित.